मावशी नमस्कार. हो नमस्कार. काय नाव? माझं नाव सुमन. गाव कुठलं? येणेरे. जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे. काय जिल्हा परिषद निवडणूक आहे, हो. कोणाकोणाची नावं काय कानावर आहे का? काय नाही नाही नाही. आता मी तुम्हाला 3 नावं सांगतो. एक गुलाब पारखे, संतोष चव्हाण आणि आशाताई बुचके. कोण उजवं? कोण उजव आता मला तर काय सांगता नाही झालं, म्हणजे मी इथं नव्हतेच. तर गावाचा कल काय राहील? गाव चांगलं आहे. गावाचा कल कोणाच्या बाजूने राहील? काय आता सांगता नाही येणार. मावशी कोण? आशाताई बुचके, संतोष चव्हाण की गुलाब पारखे? ठेवले द्या ना, ठेवले. काय नाव? आशाताई बुचके, संतोष चव्हाण की गुलाब पारखे? सांगितलं ना तुम्ही, आम्ही आहे ना. कोणाच्या बाजूने? असं ताई कोणी आशाताई. तुम्ही? अहो तुम्ही आता म्हणाल त्याच्या बाजूने राहायचं. नाही नाही नाही, आम्हाला असं कसं- आम्ही कोणाच्या मागे मला राहा कसं असं आहे? म्हणत नाही. मला कसलंच नाहीये पैसे. ज्येष्ठ नागरिकाचं नाही. परत आता हे नाही नाही, हा म्हणायला लाडकी बहीण ते माझं वय गावचं नाही. सरपंच कोण आहे? लगेच हे कर. सरपंच हे याचे थांबून मग अमोल भुजबळला सांगत नाही का? सांगितलं त्यांनी, म्हणले करू, पण ते माझं वय याच्यात बसत नाही ना. तुझं वय बसत नाही. हा, आपल्या सोबत जरा दुसऱ्या मावशी आहेत. मावशी नमस्कार. मावशी तुम्ही? हा. काय नाव? विमल शिवाजी डोले. जिल्हा परिषदेला कोणाची हवा? दादाच. दादा म्हणजे? गुलाब दादा. अच्छा, गुलाब पारखे. भाऊ नमस्कार. रामकृष्ण. कोणाची हवा झडपीला? विकी दादा पारखे. विकी दादा पारखे. विकी दादा पारखे, गुलाब पारखे यांच्या नावाची पण चर्चा आहे. शेवटी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. प्रत्येकजण आपापल्या परीनं आपली मत मांडत असतो. हा मावशी? सोयरेत वडगाव वसून. मी? हा गुलाब दादा ते बस नाही मला तिथे. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक, हरकत नाही. सारिका. पाहुणे असतील तर हरकत नाही. आपल्यासोबत मावशी आहे. मावशी नमस्कार. काय का इकडे बिबटे वगैरे? बिबटे आहेत ना बिबटे. काय आव पार आम्हाला गावाच्या बाहेर जाऊन जाते 9च्या नंतर. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. गुलाब पारखे, संतोष चव्हाण, आशाताई बुचके, कोण पैकी? आता काय सांगू आम्ही, अंदाज. जनतेचा जसा कल असेल तसा. तुमचा कल काय? आमचा काय विषय नाही बा, आम्ही शेतकरी माणसं. आमचा काय शेतकरी राजकारणात शेतकरी शेतकरी बारीक लक्ष ठेवून असतो. कोण काम करतं, कोण काम करत नाही याचा अभ्यास करत असतो. नाही सांगता यायचं आम्हाला काय. म्हणजे तिन्ही कामाचे नाही. नाही गुलाब पारखे कामाचे नाही, आशाताई बुचके कामाचे नाही. आम्हाला काय सांगता येणार. असे सांगता येणार नाही. हरकत नाही. दादा नमस्कार. आता झेडपीची निवडणूक पुढे आहे. बरोबर आहे. गुलाब पारखे, आशाताई बुचके, संतोष चव्हाण. नाही, आता जो काम करेल तो महत्वाचा. कोणी काम केलं? आशाताई वगैरे जास्त कामं केली जातं इथं सध्याच्या याच्यात तर आशाताई जास्त कामं करते असा प्रश्न आहे. आशाताई बुचके यांनी कामं जास्त केलेली आहे असं लोक म्हणतात. प्रत्येकाचा कल शेवटी वेगवेगळा असतो. प्रत्येक जण आपलं मत मांडताना आपण बोललो तर आपल्याला कोणी काय म्हणेल. आपल्यासोबत या ताई. ताई नमस्कार. बघा ताई मागे गेल्या, आपण ताईंच्या मागे जाऊ. ताई नळाला पाणी येतं का? सरपंच कोण आहे? अमोल भुजबळ. त्यांचं काम कसं आहे? छान आहे. छान आहे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. गुलाब पारखे, संतोष चव्हाण की आशाताई बुचके? आशाताई बुचके. आशाताई बुचके. आशाताई. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात? बघा आज योगाला भेटण्याचा काय. आशाताई बुचके, संतोष चव्हाण, गुलाब पारखे. दादांना शर्ट घालू दे. बघा त्यांचं माझ्यावर पण खूप प्रेम आहे. माझ्या ओळखीचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना मला भेटण्यावर करायची आनंद झाला असेल. आता पाहूया आशाताई बुचके, गुलाब पारखे की संतोष चव्हाण, कोण तिन्हीपैकी एक कोण? असं काही सांगू शकत नाही, परंतु आमच्या इकडं गंमत अशी आहे, गुलाब शेटचं आमच्यावर फार प्रेम आहे. गुलाब शेटचं पारडं? नाही, आमच्यावर फार प्रेम आहे. अच्छा, गुलाब शेटचं प्रेम जास्त आहे. प्रेम जास्त आहे. आणि ह्या भागातून गुलाब शेट म्हणजे सो आघाडीवर राहणार. गुलाब शेट आघाडीवर राहणार. काय त्याचं काय कारण? कारण असं नातेवाईक पण त्यांचे भरपूर आहे आणि सतत ते इथं म्हणजे प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला येणं जाणं असतं त्यांचं. आशाताई बुचके? आशाताई बुचके म्हणजे शेजारच्याच आहेत आमच्या, परंतु काय होतं तोच चेहरा म्हणून थोडंसं लोकांना. गुलाब शेट नाही का तोच चेहरा? नाही, नवीन आहे. संतोष चव्हाण पण नवीन आहे. मग नवीनला द्यायची संधी का गुलाब शेटला? गुलाब शेटला. हरकत नाही. शेवटी आपल्या तालुक्याचं एक हे प्रत्येक जणांना 2 वेळा संधी दिली जाते. तुम्ही बघा लागला. 2 वेळेला
तुम्ही बघा ना, अतुल बेनके एकदाच आमदार झाले, 4 वेळा झाले समजा. पहिल्यांदा अतुल बेनके एकदाच झाले, परत होतील. अच्छा परत होतील. अतुल शेठ, तुमची भविष्यवाणी दादांनी सांगितलेले या गावामध्ये नाही, चहा घेतच नाही. आशाताई बुचके यांच्याबद्दल जरी लोकांचा कल असला तरी देखील लोक आशाताई गुलाबशेठ पारखे यांच्याबद्दल बोलत असतात. दादा नमस्कार. वाहन सावकाश चालवा. हो, कुठलं गाव? येणार आहे. जेडपीला कोणाची हवा? विकी दादा. विकी दादा पारखे. तर आम्हाला पलीकडे जाऊ द्या. येणाऱ्या गावामध्ये आशाताई बुचके, विकी पारखे या दोघांचा दबदबा आहे. आपल्यासोबत या 2 ताई आहेत. ताई नमस्कार. कसा चालला व्यवसाय? एकच नंबर. आता जेडपीला 1 नंबरला कोणाला निवडून द्यायचं? चला मिश्री तुंकून घ्या. कोणाला निवडून द्यायचं? ज्याचं काम चांगलं असेल त्याच्या मागे आम्ही आहे. चांगलं काम कोणाचं आहे? चांगलं काम दोघांचं पण. कोण दोघं? विकी पारखे पण, आशाताई पण, संतोष चव्हाण. सगळेच चांगले आहेत आमच्यासाठी. सगळे चांगले. विजय कोण होईल? आता ते त्यांच्या नशिबावर राहिलं ना. गावाचा उलटा पालट होऊ शकतं. गावाचा कल कसा राहील? आता आम्ही एवढं काय असं जात नाही कुठं बाहेर. अंदाज मिसळी लावता शेजारी आपल्याला सांगते ना की अगं माझ्याकडं असं, तुझ्याकडं तसं, काय भाजी केली, एकमेकीशी आपण गप्पा मारतो ना. पण ना म्हणजे असं म्हणजे माझं प्रांजळ मत आहे का विकी भाऊ तरुण कार्यकर्ते आहेत. त्याला विकीचे वडील उभे राहणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचे वडील उभे राहणार आहे. पण ठीक आहे ना, त्यांची कामं चांगली. गुलाबशेठ पारखे यांचं काम चांगलं आहे. मतदारांचा कल त्यांच्या बाजूने देखील आहे. आपल्यासोबत एक दादा नमस्कार. काय म्हणतोय? पाऊस पाणी वादळ वारं? 10 मिनिटं थांबा. अच्छा ठीक आहे. दादांची काहीतरी गडबड दिसते, घाई दिसते. प्रत्येक माणसाला आपापले व्याप असतात आणि त्यांच्या व्यापानुसार ते बोलत असतात. आता इतर चौकामध्ये जाऊ. चौकामध्ये आपल्याला जास्त लोक भेटतील आणि मग त्या लोकांचा कल काय असेल शेवटी चर्चा तर होणारच. या येणेरे गावामध्ये आशाताई बुचके, गुलाब पारखे ह्या दोघांच्या नावाची चर्चा आपल्याला जास्तची ऐकायला मिळते. आता इथं काही मंडळी, जर आपण यांना बोलतं करायचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. संतोष चव्हाण, गुलाब पारखे, आशाताई बुचके ही 3 नावं आहेत. काय कोणाचा कल कसा राहील? आता आम्ही उद्धव साहेबांचे कार्यकर्ते, त्यामुळे आमचा कल कोणाकडे? गुलाबशेठ का आहे. गुलाबशेठ पारखे. दादा काय जेडपीला कोण? गुलाब पारखे. गुलाबशेठ तुमच्या नावाची पण चर्चा आहे. दादा नमस्कार. जेडपीला कोण? गुलाबशेठ. बघा गुलाबशेठ पारखे, आशाताई बुचके ह्या दोघांचा या गावामध्ये दबदबा आहे. दादा नमस्कार. बटाटे कसे किलो? बटाटे 30 रुपये. वाटाणे? वाटाणे नाही. घेवडा? एवढा 30. चवळी? 40. दोडका? 20. लसूण? 20 रुपये. कांदे? कांदे 20 रुपये. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? जिल्हा परिषदेला कोण? आशाताई बुचके, गुलाब पारखे की संतोष चव्हाण? गुलाब पारखे. गुलाब पारखे. गुलाबशेठ तुमचं पण नाव इकडे चांगलं चर्चेलं जातं. आपल्यासोबत जरा दुकानदार आहेत. अच्छा झालेलं आहे. मला आत्ता येऊ द्या. मी आतमध्ये यायला परवानगी आहे ना? हो अच्छा. बघा दादांनी मला आतमध्ये यायला परवानगी दिलेली आहे. आपण त्यांना काही विचारणार नाही. धंदा कसा चाललाय? एकदम व्यवस्थित. बरं मला सांगा बिबट्याची काय समस्या आहे? बिबट्याची समस्या आहे जी, पण म्हणजे असं इकडे काही माणसांना असं हल्लं नाही, पण समस्या आहे. समस्या आहे. हो समस्या आहे हिची. सगळ्या समस्या कोण सोडवतं? आशाताई आहे हिची आपली शेजारी. कधी तुम्ही मध्यरात्री त्यांना कॉल करा, ते हजर असतात कोणत्याही याला. आशाताईंचा यांचा कल आहे. भाऊ नमस्कार. काय कोणाची हवा आहे? आता काय जे आहे सगळ्यांकडे काम काय अंदाज? काय आता जे कामं करून त्यांचे मतदान कोणाला करायचं सांगू नका, पण कोण कामाचं? कामं सगळीच करतात. संतोष चव्हाण बी आहे. गुलाबशेठ आहे. आशाताई आशाताईचे काम आहे. कोण निवडून येईल? ते सगळं आता सांगतात. सांगता येणार. बघा दादा अतिशय सावधपणे बोलतायत. कोण निवडून येईल सांगता येणार नाही असं म्हणतायत. या येणेरे गावामध्ये आशाताई बुचके, गुलाब पारखे या 2 नावांचा दबदबा आहे. आता इतर ठिकाणी आपण चर्चा करायचा. चौकात जाऊया. जरा चौकात थोडीशी गर्दी पाहायला मिळते. तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे आपण
ते पण जाणून घेऊया. शेवटी चर्चा वेगवेगळी होत असते, आपल्या पसंतीच्या माणसाबद्दल लोक बोलत असतात. दादा नमस्कार. कुठलं गाव? येणेर. काय झेडपीला काय परिस्थिती राहील? आता काय सांगावं बुवा, आशाताई गुलाब पारखे, संतोष चव्हाण? आता काय सांगता नाही बुवा. सांगता नाही. दादा म्हणतायत सांगता येणार नाही, कोण विजय होईल माहीत नाही. काही जण म्हणतायत याचं काम चांगलं, त्याचं काम चांगलं, आशाताईचं काम चांगलं, संतोषदादाचं काम चांगलं, विकी पारखेचं काम चांगलं असं म्हणतायत. आता इथे 4-5 जण आहेत, काही युवक मंडळी आहेत. जरा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. अगोदर जरा ज्येष्ठांशी बोलूया. शेवटी ज्येष्ठांच्या पण कानावर वेगवेगळे विषय असतात. नमस्कार. कुठलं गाव? झेडपीला कोणाची हवा? आशाताई गुलाब पारखे की संतोष चव्हाण? नाही अजून नाही सांगते. 3 उमेदवार आहेत, आशाताई बुचके, संतोष चव्हाण. आशाताई बुचके माझ्या गावची, तुमच्या गावची? मी वैष्णव आमचा आहे. काय नाव? येण्याला इथं आलेलो नाही तर मी आशाताई बुचके माझ्या गावची. काय आशाताई का गुलाब शेठ? अजून काय निर्णय नाही नक्की तसा. अशा निर्णय नक्की आणि नाही. मी जरी गेलो तर मी आशाताई माझ्या गावची आहे म्हटलं मी कुठं डळमळू शकत नाही, मी तिथंच जाणार. आशाताई बुचकेंच्या नावाने बोलतायत. आपल्यासोबत जरा इतर एक युवक आहे. दादा नमस्कार. जिल्हा परिषद निवडणूक पुढे आहे, कोणाची हवा? गुलाब पारखे, आशाताई बुचके, संतोष चव्हाण? भाऊ नमस्कार. आता झेडपीची निवडणूक आहे, कोणाची हवा? झेडपीची गुलाब पारखे, आशाताई बुचके, संतोष चव्हाण? आशाताई बुचके. आशाताई बुचके. बघा मतदार चा कल आपल्या लक्षात येतोय. प्रत्येक जण आपापल्या परीने सांगते. मतदारांना कोणाला निवडून द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न होता. नमस्कार. काय बिबट्याची परिस्थिती? बिबट्याने तर अतिशय त्रास दिलाय. शेती करायचंच नुकसान, त्यात शेतीमालला बाजार नाही, त्यात इलेक्शनचे इंटरेस्ट नाही राहिला लोकांना, सर्वसामान्य निवडणुकीचा इंटरेस्ट नाही. तरी आता कोणतरी उभं राहणार, मतदान तर करावं लागणार. आशाताई बुचके, संतोष चव्हाण की गुलाब पारखे? आम्हाला असं वाटतं हे सगळं बंद करावं, शासनच बंद करावं आणि छत्रपतींवाणी राजा यावं जन्माला, तेव्हा शिवाजी महाराज पुन्हा जन्माला हे राजकारण बंद व्हावं. आता आपण वास्तवात चर्चा करू. ठीक आहे, आपण जरा वेगळ्या विश्वात जाऊन म्हणालो, तिघांपैकी कोण कामाचा? ते तुल्यबळ आहेत. तिघे तुल्यबळ. काय तुमचं काय मत? तिघ कामाचे. विजय कोण होईल? विजय आता एवढं लवकर नाही सांगता येणार, वेळ येईन तेव्हा सांगू. काय कोण विजय होईल? नाही, तिघे तुल्यबळ आहेत त्याच्यामुळे. तिघे तुल्यबळ. बघा सावध बोलतायत. तर काय गुलाब शेठ पारखेच होती विजय. अच्छा, गुलाब पारखे विजय होते. बघा गुलाब शेठचं नाव सुद्धा लोक धाडसाने घेतात. शेवटी प्रत्येकाचं मत आहे. मावशी नमस्कार. सॉरी तुम्हाला, आता तुम्ही पूजा करताय. झेडपीची निवडणूक आहे. गुलाब पारखे, आशाताई बुचके की संतोष चव्हाण? गुलाब पारखे. गुलाब पारखे. मावशी आशाताई गुलाब पारखे की संतोष चव्हाण? मावशी झेडपीला कोण? गुलाब पारखे. गुलाब पारखे. दादा नमस्कार. झेडपीला कोण? गुलाब पारखे, आशाताई कोण? आशाताई बुचके. मित्रांनो नमस्कार. हे सगळे युवक मंडळी आहेत. काय झेडपीला काय परिस्थिती राहील? झेडपीला गुलाब शेठ पारखे. भाऊ कोणाची हवा? गुलाब शेठ पारखे. गुलाब शेठ पारखे. चला आपण ह्या दोघा युवकांशी बोलूया. मित्रांनो कुठलं गाव? येणे. मतदानाचा अधिकार आहे की नाही? नाही. चल कोण निवडून आलं पाहिजे, आशाताई की गुलाब पारखे? गुलाब पारखे. गुलाब पारखे. बघा गुलाब पारखेंच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी बोलबाला आहे. आपल्यासोबत इतर 2-3 जण आहेत. तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. भाऊ नमस्कार. झेडपीची निवडणूक पुढे येते. आशाताई पारखे, आशाताई बुचके, गुलाब पारखे की संतोष चव्हाण? अच्छा. हे सध्या आता महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं असं आहे की रस्त्याची कामं खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिले रस्त्याची कामं करा, मग नंतर बघू. नंतर बघू. काय आशाताई बुचके, गुलाब पारखे, संतोष चव्हाण? भवानी साहेब आशाताई घेणार आहे. आशाताई आहे तसं पारख्यांचं काम आहे. संतोष चव्हाणचं आपल्या इकडे काही एवढा रोल नाही. आशाताई का गुलाब शेठ? ऐका ना, मी काय म्हणतो, आपल्या गव्हाणी साहेब राहिला आशाताईची कामं आहेत. तुम्ही आता आमच्या एवढे मला घ्यायचं, आमचं काही भाऊ आहे ते तुम्ही दाखवू शकता त्यांना? आई असं दाखवणार दोघांना. हो मग आशाताईला दाखवा. आशाताई पाहणार, गुलाब पारखे पाहणार,
संतोष चव्हाण पाहणार. हे बघा ऐका, आता गुलाब शेटनी कामं केली, अक्षताईंनी कामं केली, तर मला वाटतं गुलाब शेट थांबण्यापेक्षा त्यांचा पुत्र जर आले गुलाब शेटने मुलाला उभं करावं का? आता मध्यंतरी गुलाब शेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते, आता ते पुन्हा जागेवर थांबले, त्याचा काही फटका बसेल? नाही बसणार. बाबा म्हणतायत नाही बसणार. ज्येष्ठ मंडळी खरं बोलतात. काय गुलाब शेट राष्ट्रवादीत चालले होते, आता पुन्हा शिवसेनेमध्ये थांबतायत, फटका बसेल का? काय होईल? काम होईल पक्षाचं राहू द्या, पक्षाचं नाही, माणसं महत्वाची, व्यक्ती महत्वाचे. पक्षाचं काय करायचं? काय कोणाची हवा? व्यक्ती महत्वाची. कोणाची हवा? आता जे कामं करतील एक मिनिट. आशाताई बुचके, गुलाब पारखे की संतोष चव्हाण? ते आम्ही सांगते नाही, पण आता जे आम्हाला कामं केली आहेत, कोणी कामं माणसे आता दोन माणसांनी कामं. कोण दोन? आशाताईने कामं केली, गुलाब शेटने केली, अशी कामं केली. सभागृहामध्ये ठामपणे प्रश्न कोण सोडू शकेल, पारखे की बुचके? आता बुचके बाई सोडतील तर ना, बुचके प्रश्न सोडवतील. त्यांना कोण म्हणते? रणरागिनी. मग काही एवढं आता बोलणं माहिती आहे का? आशाताई, कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला तोड नाही, पण लोकांचा कल पारखे कुटुंबावर देखील आहे. सरपंच जे भुजबळ आहे त्याचं काम चांगलं आहे, त्याच्याबद्दल सांगा. आपली मंडळी सदस्य ग्रामपंचायत फक्त आम्ही अमोलची माणसे, अमोल भुजबळ, अमोल रेपट आम्ही एवढी ग्राम सचिव अमोल शेट कोणी केलं? अमोल त्यांना फंड कोणी दिला? आशाताईने. मग आता कोणाच्या पाठीशी राहायचं? आशाताईच्या. मग काय बघा, या येणेरे गावामध्ये वेगवेगळी चर्चा होते. गुलाब शेट पारखे, आशाताई बुचके, दोन नावांची चढाचढ आहे. पण त्यांनी काम केले, आपण त्यांना म्हणत नाही बा गुलाब शेटनी कामं दिल्यात, लई केली गावासाठी, पण बोलणारा म्हणतो व्यक्तिमत्व ते धाडशी पाहिजे. डॅशिंग फोनवर एक फोन काफी. या येणेरे गावामध्ये विकी भाऊ चांगले आहेत, सगळे चांगले, आपल्या काही कोणाला नाव नाही ठेवलं. विकी आपलाच आहे, गुलाब शेट आपले, आशाताई आपल्या. कोणाची भाषे? पारखे. नमस्कार भाऊ, कुठलं गाव? येणेरे. कोणाची हवा? गुलाब शेट साहेब पाहुणे आहेत, बोललंच पाहिजे, काय हरकत नाही. आम्ही सदस्य आहे ग्रामपंचायतीचे, आमची मंडळी सदस्य आहेत, ज्योती काळे, आम्ही अमोलची माणसे, काहींनी कामं करतील. पण मला एक तर 99% वाटते आत्ता जर उभं राहायचं असेल तर विकी भाऊन राहिलं पाहिजे. विकी भाऊ. पण विकी भाऊ आणि आशाताईचा सामना झाला तर वरचढ कोण ठरल? त्यांचं नाही, ते पाहुणे आहेत. कोणतं? तुम्ही ते म्हणणार विकीच विजय होणार. आमची इच्छा तीच आहे, पण आता काय होतं माहिती आहे का, समाजापुढे म्हणायला लागतं आशाताई जिंदाबाद. काय बोलायचं, मतदान कोण पाहिलं नसतं. मग कोण काय करणार आहे आपल्या माहिती का? या येणेरे गावामध्ये मतदारांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. गुलाब शेट पारखे, आशाताई बुचके, ह्या दोघांच्या नावाची चर्चा जास्त आहे. प्रामुख्याने आशाताईंकडं लोकांचा कल अधिकचा मिळतोय, परंतु गुलाब शेट पारखे यांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. आता उमेदवारी प्रत्यक्षात पुढे, अजून मैदान पुढ्यात आहे. गुलाब शेट पारखे कुठल्या पक्षाकडनं उभे राहतात, युती होते, आघाडी होते, बरंचसं पाणी पुलाकडून वाहून जाणार, पण चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, येणेरे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.